स्वागत आहे तुमचं या YMEPच्या विचारकट्ट्यामध्ये। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलात की बांधकाम कामगार यांचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याची प्रोसेस आणि रिन्यूअल कसं करायचं हे पाहिलात। परंतु मी आता तुम्हाला इथे एक नवीन माहिती देणार आहे, ते म्हणजे बांधकाम कामगारांना घर उपयोगी वस्तूचा संच मिळणार आहे। हो, तर त्या बांधकाम कामगारांना घरउपयोगी वस्तू संच मिळणार आहे। आपण त्याचा आज प्रोसेस आणि त्याला अप्लाय कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम की त्याचा अप्लाय कसा असणार आहे आणि कोण त्याच्यासाठी हे आहे पात्रता त्याला कशी आहे, रिन्यूअल असणाऱ्यांना का नवीन असणाऱ्यांना असं काही आहे, त्याच्यात आपण जाणून घेणार आहोत। इलाही बशीर साहेब शेख आपल्यासोबत आहेत। सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो या YMEPच्या विचारकट्ट्यामध्ये। आपण वेगवेगळे प्रश्न मांडत असतो आणि आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलात ते रिन्यूअल कसं असतंय किंवा तुमचं ते नवीन कसं काढायचं, कसा प्रोसेस असतो। परंतु आता हे भांड्याचा संच हे कसं भेटणार आहे किंवा कुठलं ऑनलाईन करायचं, त्याची प्रक्रिया काय आहे हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आझर सय्यद याने विचारकट्ट्यामध्ये एक चांगला आणि सर्वात उत्कृष्ट असं प्रश्न केलं। तर या प्रश्नामध्ये बरेच सारे नागरिक ब्रह्मामध्ये आहेत, तर त्यांचे एक मार्गदर्शन व्हावं म्हणून प्रश्नाचं उत्तर मी देत आहे की घरगुती उपयोगी जे वस्तू आहेत ते मिळण्यासाठी लाभार्थी नोंदणीकृत झालेलं आणि त्याला कार्ड भेटलेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत जे नवीन रिन्यूअल केलेलं असेल त्याचं जे कार्ड ॲक्टिव्ह आहे त्या सर्वांना याचा लाभ भेटेल। म्हणजे जो नवीन आहे त्यालाही या संच लाभ भेटणार आहे। नवीन आहे त्याला पण या संचाचा लाभ भेटणार आहे आणि जे जुनं आहे ज्याचं रेग्युलर ॲक्टिव्ह आहे कार्ड, ज्याचं रिन्यूअल करून चालू कार्ड आहे त्याला पण या संचाची लाभ भेटणार आहे। म्हणजे ह्या संचाला अप्लाय करण्यासाठी त्याचा प्रोसेस काय आहे? अप्लाय करण्यासाठी बांधकाम कामगाराचे आधार कार्डचे 2 झेरॉक्स लागणार आहेत आणि त्याचे आधार कार्डाचे 2 झेरॉक्स लागणार आहेत। आधार कार्डचे 2 झेरॉक्स आणि बांधकाम कामगार कार्डचे 2 झेरॉक्स। त्याच्यानंतर मग एक ऑनलाईन शिबिर राहील, त्या दिवशी ऑनलाईन करून घ्यायचं आपल्याला। जेवढे पण कामगार असतील त्यांना सर्वांना एका ठिकाणावर बोलून त्यांच्यापासून ऑनलाईन करून घ्यायचं आहे। त्या संचमध्ये काय काय असणार आहे? आपल्या ते संच जे किट आहे, बांधकाम कामगाराचं जे संच किट आहे, त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या वस्तू त्या बांधकाम कामगार घर उपयोगी वस्तू आहेत। त्याच्यामध्ये कुकर आलं, पाण्याची टाकी आली, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवण्यासाठी डबा आला, तांदूळ भरण्यासाठी डबा आलं, त्याच्यानंतर मग तुमचं ज्वारीचं पीठ ठेवण्यासाठी डबा आलं, मग भाजी बनवण्यासाठी एक पातेलं आहे, त्याच्यानंतर भात बनवण्यासाठी पातेलं आहे आणि असेच पाणी पिण्यासाठी ग्लास आहेत, भाजी घेण्यासाठी चमचा आहे, भात घेण्यासाठी चमचा आहे, प्लेट आहे जेवणासाठी आणि त्याचं एक ताट आहे आणि त्याच्यासोबत अजून त्याच्यामध्ये टोटल 30 वस्तू आहेत। ते सर्व जे लाभार्थी आहेत ज्याचं ऑनलाईन नोंदणीमध्ये जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना सर्वांना याचा लाभ भेटेल। म्हणजे त्या संच किटमध्ये टोटल संपूर्ण 30 वस्तू आहेत। त्याच्यामध्ये वाट्या आहेत, वाट्यापासून चमच्यापासून ते घेऊन ते फार मोठं कुकरपर्यंत। तर आपला जो बांधकाम कामगारांना जे संच वाटप होणार आहे आपल्या लातूर शहरासाठी, म्हणजे खास करून लातूर शहरात आहे लोकसत्ता ऑनलाईन सेंटर म्हणून। तर तुम्ही ह्याच्यासाठी काही कॅम्पेन ठेवलात का? म्हणजे बांधकाम कामगारांना संच मिळण्यासाठी कुठं एखादा कॅम्पेन ठेवलात का तुम्ही? लोकसत्ता युवा संघटना हे महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत संघटना असून हे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत। त्याच आधारावर येणाऱ्या 3/3/2024 रोजी रविवारी सकाळी 9 वाजता इथं लोकसत्ता ऑनलाईन सर्व्हिस सेंटरच्या इथं कार्यालयामध्येच सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीचं कॅम्पिंग ठेवलेलं आहे आपण। तर याच्यामध्ये लातूर शहरातील नागरिक असतील किंवा लातूर जिल्ह्याभरामधले नागरिक असतील, बांधकाम व इतर कामगार, तर एवढे सर्व कामगार इथे येऊन त्याचे लाभ घेऊ शकतात आणि सर्वांसाठी आम्ही सुविधा देण्यासाठी तत्पर आहे। तर मी जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व कम्युनिटी मेंबर्सना
आवाहन करतो की बांधकाम कामगार जेवढे आहेत त्यांच्यासाठी येत्या रविवारी 3/3/2024 रविवार लोकसत्ता युवा संघटनेच्या ह्या कार्यालयावर सोहेल नगर, दीपज्योती नगर याच्या जवळ सोहेल नगर तिथे यांचं ऑफिस आहे. येत्या 3/3/2024 रोजी येथे कॅम्पेन ठेवलं जाणार आहे बांधकाम कामगारांना संच ऑनलाईन करण्यासाठी. तर जेवढे आपले कम्युनिटी आहेत, यूट्यूबची कम्युनिटी, त्याच्यात जे बांधकाम कामगार आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी येत्या रविवारी या लोकसत्ता युवा संघटनेच्या कार्यालयाला भेट द्यावं. तिथे त्यांचा या संच मिळवण्यासाठी तिथे ऑनलाईन अर्ज करावा. संपूर्ण पाठपुरावा जे आहे विनय बशीर शेख हे करतात. तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सर्वांचे धन्यवाद.